नमस्कार. मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. ज्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले आवाज ऐकवायचे, त्याच पद्धतीने जर आपण वेगवेगळे आवाज ऐकवले, म्हणजे अगोदर सर्व प्रकारचे आवाज ऐकवले, त्याला वेगवेगळ्या शब्द दिले, आवाजांना शब्द दिलेत. चिमणीच्या ओरडण्याचा आवाज असेल, इतर कुठल्याही आवाजाला हॉर्नचा आवाज असेल, तर त्याला आपण वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. आता या प्रकारचे आवाज शिकवता शिकवता आपण शब्दांचेही आवाज मुलांना शिकवायचे, आवाज शिकवायचे. म्हणजे काय आहे की आईने हाक मारली, त्याचं नाव काय असेल ते, आबी. माझ्या मुलाचं नाव आबी आहे. समजा मी हाक मारली, आबी. आबी म्हटल्यानंतर अशा प्रकारचा आवाज येतो आणि मला हाक मारतानाच या प्रकारचा आवाज येतो. आभी असा हा एक आवाज आहे, साऊंड आहे, ते फॉन्ट आहे, ते वेगळं आहे, शब्द आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. त्या पद्धतीने त्याला रोज हाच आवाज ऐकला की आई मला हाक मारते, अशा प्रकारे या आवाज आहे हे त्याला समजतं. ते बाळ कर्णबधीर असो किंवा नॉर्मल असो. फक्त कर्णबधीर बाळ असेल तर त्याला थोडं जास्त वेळा उच्चार करण्याची गरज पडते. आणि त्या दोन्हीही नॉर्मल बाळ असो किंवा कर्णबधीर बाळ असो, त्यांचं आपल्याकडं बोलताना लक्ष असलं पाहिजे. मग आपण आता त्याला इतर आवाजांच्या बरोबरच शब्दांचे आवाज घ्यायला शिकवणार आहोत. आता हे हाक मारणारे व्यक्ती आहेत, त्या आईने हाक मारली की वडिलांनी मारली की इतर कोणी आजी आजोबा आपल्या घरात कोण असतील त्यांनी हाक मारली, त्या दिशेने ऐकणे आणि त्या दिशेने पाहणे आणि हा आवाज आला म्हणजे मलाच हाक मारली, या गोष्टी त्या मुलांना कळायला लागतात. अशी खूप सारी मुलं आहेत की त्यांचं नाव काय आहे ते त्यांना माहीत नाही, ते फक्त पालकांना माहीत आहे. अशी खूप मुले मी पाहिलेली आहेत जे माझ्याकडे क्लासला येत होती. कारण की अरे मी तुला त्याच्याजवळ जाऊन सांगायचे की आभी म्हटलं, मी तुला किती हाक मारली, तुझं नाव काय आहे, आभी. मी हाक मारली ना, मग तू माझ्याकडे यायचं. किंवा आईने हाक मारली आणि तो जर आजीजवळ पप्पांजवळ बसलेला असेल तर त्यांनी त्या मुलाला सांगायचे, अरे ऐक ऐक, कशाचा आवाज येतोय, आई तुला हाक मारतीये, आभी आभी आभी, असं बोलायचं आणि थांबायचं. त्याच्यानंतर पुन्हा आईने हाक मारायची आहे, आभी आभी. मग त्याला कळतं का हा अशा प्रकारचा साऊंड आला म्हणजेच हे आपलं नाव आहे आणि आपल्याला हाक मारली जात आहे. हे झालं एक स्वतःच्या नावाविषयी त्याला कसं समजेल. आभी म्हणजे मी, हा साऊंड आल्यानंतर हे माझं नाव आहे. त्याच्यासाठी घरातील इतर लोकांनाही संभाषणासाठी त्याला मदत करायची आहे. आणि त्यानंतर आपण घरातील इतर लोकांची नावे शिकू शकतो. म्हणजे नावे शिकवायची आहेत आपल्याला, हाक त्याने मारायचे आहे. म्हणजे काय आहे, जर मम्मी घरात असेल, त्याचे पप्पा बाहेरून आले, त्याला पप्पा बाबा दादा काय म्हणत असतील ते तिने म्हणायचे प्रत्येक वेळेस, तुझे पप्पा आले, तुझे पप्पा आले. त्यांना हाक मारायची असेल तर सांगायचं, हाक मार, पप्पांना आवाज दे, चला जेवायला, आवाज दे, म्हण पप्पा जेवायला चला. म्हणजे त्यांना समजतंय की हे माझे पप्पा आहेत, त्यांना मला पप्पा असा शब्द वापरायचा आहे. अशाच प्रकारे घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची नावे म्हणजे हाक मारायची. जे नातं आहे त्या नात्याप्रमाणे त्याला त्याच्या घरातील व्यक्तींना हाक मारायची, हे आपल्याला शिकवायचं आहे. आणि यासारखे नवीन माहिती मिळवण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढच्या वेळेस मी अजून मुलांच्याबरोबर कशा प्रकारे बोललं पाहिजे याविषयीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. धन्यवाद.